साहेबांची जी ऐतिहासिक सभा गुहागरला झाली, त्या गुहागरच्या सभेमधनं एक निष्पन्न झालेलं आहे की आजवर एवढी मोठी सभा ही त्या ठिकाणी झालेली नव्हती आणि म्हणून आनंद गीते साहेबच पुन्हा एकदा त्या विभागाचे खासदार होतील, रत्नागिरी रायगडचे खासदार होतील हे निश्चित झालेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊत साहेब देखील फार मोठ्या फरकानं म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 लाखाच्या फरकानं लोकसभेमध्ये जातील आणि हा विजय देखील मतदारांनी त्यांचा निश्चित केल्याचं चित्र या दोन्ही मतदारसंघामध्ये आज आम्हाला बघायला मिळतं। शिवसेना, भाजप, रासप आणि RPI या महायुतीचे सगळेच पक्ष अतिशय प्रामाणिकपणानं प्रचारामध्ये उतरलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरीचे संपर्क मंत्री भाजपचे रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, भाजपचे आमदार प्रसाद लाड, दीपक पटवर्धन, माझ्या तालुक्याचे अध्यक्ष सतीश शेवडे, संगमेश्वरचे प्रमोद अदटराव, सचिन वहाळकर, प्रशांत निंगळकर, सगळे BJPचे नगरसेवक, तालुक्यातले सगळे पदाधिकारी हे एक दिलानं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत साहेबांचं काम करत आहेत। आणि या मतदारसंघाची जर आकडेवारी बघितली तर मला पडलेली 94,000 मतं आणि बाळासाहेब मानेंना विधानसभेमध्ये पडलेली 53,000 मतं, त्यांची बेरीज जरी केली तरी 1 लाख, 1.5 लाख, 1,50,000 मतं ही शिवसेना भाजपची आहेत। त्याच्यानंतर सुद्धा अनेक विकास कामं झालेली आहेत, अनेक परिवर्तनं झालेली आहेत। त्याच्यामुळं होणाऱ्या मतदानातलं 80% रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातलं मतदान हे शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत साहेबांना झालेलं आपल्याला 23 एप्रिलला दिसेल। आणि ज्यावेळी रिझल्ट जाहीर होईल त्यावेळी विनायक राऊतांचा विजय हा जवळजवळ 2.5 ते 3 लाखानं झालेला आपल्याला सगळ्यांना दिसेल। महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मताधिक्य गोपाळ शेट्टींचं होतं। यावेळी महाराष्ट्रातलं खासदारकीचं सगळ्यात मोठं मताधिक्य, 1 नंबरचं मताधिक्य हे विनायक राऊतांचं असेल, यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं काम करतो आणि ते मिळू शकेल असं चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि हीच माहिती आपल्यापर्यंत पोचवावी आणि आपण ती जनतेपर्यंत पोचवावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे। पाणी करायला 2 आहेत म्हणून म्हटलं राणेसाहेब जे मोठे आहेत ते परिपक्व राजकारणी आहेत म्हणून म्हटलं असं ते म्हणणार नाही। पहिली गोष्ट, मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावनिहाय गावभेट कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मला कोणाची प्रचारसभा किती मोठी आहे किती छोटी आहे या कॅल्क्युलेशनवर मी माझं कॅल्क्युलेशन करत नाही। त्यामुळे जे कोण माझ्यावर टीका करतात त्यांच्याकडे मी लक्ष पण देत नाही। मी अनेक वेळा असं सांगितलं की माझ्यावर टीका करून, माझी बदनामी करून एखाद्याला जर शांत झोप लागत असेल विदाऊट गोळीची, आपण त्याला प्रतिकार का करावा? काय प्रतिसाद आहे, काय चाललेलं आहे माझ्या मतदारसंघात मला माहिती आहे। आणि ज्यांना फार मोठी उत्सुकता आहे त्यांना 23 मेला कळेल ना की माझ्या मतदारसंघामध्ये नक्की चित्र काय आहे, कुठल्या मीटिंग रद्द झाल्या, कुठल्या चांगल्या झाल्या, किती मताधिक्य पाली जिल्हा परिषद गटात आहे, किती जिल्हा परिषद वाटत गटात आहे, किती मताधिक्य वरवड्यामध्ये आहे, हे सगळे चित्र 23 मेला स्पष्ट होईल। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपावर मी बोलणं म्हणजे त्यांना नाही तितकं मोठं केल्यासारखं आहे।